आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. तर हे लेक्चर क्रमांक 31 आहे आणि आज आपण पुन्हा डबल इंटिग्रल बघणार आहोत, परंतु विशेष करून या पोलर फॉर्मविषयी पाहणार आहोत. तर पोलर फॉर्ममधील डबल इंटिग्रल खूप महत्त्वाचे आहेत आणि आपण अनेक उदाहरणांच्या सहाय्याने बघणार आहोत. जर आपण इंटिग्रंड आणि संबंधित मर्यादांना देखील पोलर फॉर्ममध्ये बदलले तर आपल्याला इंटिग्रल सोडवण्यासाठी अधिक सोपे जातात. तर पोलर फॉर्मसाठी आपण परिस्थिती गृहीत धरूया, जेव्हा आपण उदाहरणार्थ डोमेन जे पोलर फॉर्ममध्ये वर्णिले जाऊ शकते, त्यामुळे आपल्याकडे सर्क्युलर डोमेनचे उदाहरण आहे किंवा आपल्याकडे काही इतर डोमेन आहेत जिथे आणि थीटा व्हेरिएबलच्या माध्यमातून मर्यादा निर्धारित केलेल्या आहेत. अशा स्थितीमध्ये आपण सहजपणे इंटिग्रल मधून पोलर फॉर्ममध्ये किंवा स्वतः इंटिग्रलमध्ये कन्व्हर्ट करण्याचा विचार करू शकतो. म्हणून जेव्हा आपण एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर फॉर्म यासारख्या इंटिग्रलमध्ये पाहतो आणि त्यानंतर पुन्हा आपण जाणतो की कार्टेशियन मधील पोलर फॉर्म x इज इक्वल टू r cos थीटा आहे आणि y इज इक्वल टू r sin थीटा आहे. म्हणून हे x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर हे r स्क्वेअर होते. त्यामुळे हे देखील अनेक बाबतीत सोपे होते. त्यामुळे इंटिग्रलचे इंटिग्रंड तसे डोमेनचे इंटिग्रंड यावर आधारित आहे. पोलर फॉर्मसाठी जाणे चांगले आहे की नाही हे आपण ठरवूया. तर चला आता चर्चा करूया. म्हणून समजा आपल्याकडे येथे परिस्थिती आहे जेथे डोमेन या कर्वने बाउंडेड आहे. हे r2 थीटा आहे, हे थीटाचे कार्य आहे आणि येथे दुसरे कर्व ज्याचे कार्य आहे थीटा. म्हणून आपण पोलर समन्वयाबद्दल बोलत आहोत, जेणेकरून मुळापासून या बिंदूपर्यंतचे अंतर r असेल आणि या कोणापासून थीटा हे 0 x दिशा बरोबर थीटा असेल. अशा परिस्थितीत जेव्हा जेव्हा डोमेनला या दोन कर्वनी येथे बाउंडेड केले असते तेव्हा r1 थीटा आणि r2 थीटा. मग खरे तर आपण प्रत्यक्षात पोलर कॉर्डिनेट्सच्या मदतीने सहजपणे एकत्रीकरण करू शकतो, कारण या डोमेनसाठी येथे मर्यादा आहेत. मूल्यमापन करणे सोपे आहे कारण r च्या दिशेने येथे या r1 थीटापासून डोमेन प्रविष्ट करणे आणि हे डोमेन r2 थीटापासून अस्तित्वात आहे. त्यामुळे त्या बाबतीत आणि कोन थीटासाठी देखील आपल्याकडे असे आहे की थीटा या अल्फा कोनातून जात आहे, म्हणून हा थीटा अल्फा कोना इतका आहे आणि 2 थीटा हे बीटा कोनाच्या बरोबरीने आहेत. त्यामुळे आपण हे डोमेन पोलर कोऑर्डिनेटच्या मदतीने सहज कव्हर करू शकतो. पण जर आपण कार्टेशियन स्वरूपात डिस्क्रेटाइज केले तर मग त्यांना हे डोमेन कव्हर करण्यासाठी अनेक अडचणी येतील, कारण त्यात हे कर्व आहे ज्याचे येथे r2 थीटा आणि r1 थीटाद्वारे व्यवस्थित वर्णन केलेले आहे. तर आता जेव्हा आपल्याकडे पोलर कोऑर्डिनेट असेल तेव्हा इंटिग्रल कसे फॉर्म होईल. समजा आपण हे डोमेन पुन्हा छोट्या सेलमध्ये कार्टेशियन सारखेच डिस्क्रेटाइज करतो आणि उदाहरणार्थ या सेलचा येथे विचार करूया, ज्याला आपण डेल्टा AI म्हणतो. तर या सेलसाठी आपल्याकडे त्रिज्या आहे, ती येथून या बिंदूपर्यंत किंवा या लाईनच्या कोणत्याही बिंदूवर येथे हे RI आहे. म्हणून हे ओरिजिनपासून हे अंतर RI आहे आणि आम्ही या पॉइंटपासून या पॉइंटपर्यंत इतर त्रिज्यापर्यंत पोहोचण्यासाठी RI मध्ये RI प्लस डेल्टा RI मध्ये घेतो आणि वाढवतो आणि त्याचप्रमाणे आपण शोधतो तो कोन येथून येथे जाण्यासाठी त्याचे डेल्टा थीटाप्रमाणे वर्णन केले आहे. तर आपल्याकडे डेल्टा थीटा कोन आहे आणि नंतर ही त्रिज्या जी RI ते RI प्लस डेल्टा I आहे. म्हणून येथे त्रिज्या R प्लस डेल्टा R असेल याचा विचार करून. आणि पुन्हा आपल्याला हे देखील माहित असले पाहिजे की एकदा आपल्याकडे हा सर्क्युलर आर्क आहे जो कोना आहे, येथे थीटा भाग किंवा कोन थीटा बनवत आहे असे म्हणूया. त्यानंतर
याचे क्षेत्रफळ क्षेत्र असेल pi छेदात थीटा छेदात 2, तर कोन थीटा म्हणजे थीटा छेदात 2 आणि ही त्रिज्या r म्हणून येथे या क्षेत्रातील त्रिज्या r हे क्षेत्रफळ असेल या सर्क्युलर आर्कने आणि जे कोन थीटा बनवत आहे या पॉइंटवर हे क्षेत्रफळ 2 इंटू r होईल जेणेकरून आपण आता येथे हा विचार वापरणार आहोत तर चला डेल्टा I द्वारे दाखवलेल्या या डोमेनच्या या लहान भागाच्या क्षेत्राची कम्प्यूट करण्याचा प्रयत्न करूया त्यामुळे या बाबतीत आता आपल्याकडे हा डेल्टा I आहे जो या मोठ्या प्रदेशाच्या क्षेत्रफळाद्वारे या Ri प्लस डेल्टा I त्रिज्यापर्यंत दिला जातो आणि आपण आतील भाग वजा करू जेणेकरून आपल्याकडे हे एक क्षेत्रफळ असेल जे Ri प्लस डेल्टा Ri द्वारे दिले जाते कारण ते त्रिज्या आहे आणि कोन थीटा होता I डेल्टा थीटा आहे आणि 2 वजा करून आता आपण हे क्षेत्रफळ वजा करत आहोत हे डेल्टा I क्षेत्रफळ मिळवण्यासाठी हे डेल्टा I प्लस हा डेल्टा I आल स्क्वेअरद्वारे दिला जाईल आणि डेल्टा थीटा I बाय 2 आणि येथील अंतर्गत भागासाठी उण्या Ri स्क्वेअर आहे कारण ही त्रिज्या येथून ते येथपर्यंत Ri आहे म्हणून हा Ri स्क्वेअर आणि डेल्टा I बाय थीटा डेल्टा थीटा I पुन्हा 2 आहे जेणेकरून ते आपल्याकडे असलेले हे छोटे क्षेत्राचे क्षेत्रफळ या डेल्टा I द्वारे येथे दर्शविले गेले आहे आणि आता म्हणून हे आपण सहजपणे सुलभ करू शकतो कारण हे I स्क्वेअर आणि डेल्टा Ri स्क्वेअर टाइम्स Ri डेल्टा Ri असेल जे येथे पुन्हा आपल्याकडे हा Ri स्क्वेअर आहे जेणेकरून तो रद्द होईल आणि आपल्याला 2 Ri डेल्टा Ri मिळेल डेल्टा I स्क्वेअर मिळेल आणि नंतर दोन्ही टर्म्समधील हा सामान्य घटक म्हणजे डेल्टा थीटा I छेदात 2 असेल म्हणून आता हे आपण ही सामान्य डेल्टा I टर्म घेऊन पुन्हा असे लिहू शकतो त्यामुळे आपण या 2चा येथे विचार करू शकतो म्हणजे आपण या 2 ने भागू शकतो म्हणजे पहिल्या टर्मपासून आपल्याला Ri मिळेल हे डेल्टा Ri बाहेर घेताना आणि 2 ने भाग केल्यास Ri मिळेल आणि येथून आपल्याला 2 ने डेल्टा Ri मिळेल म्हणून येथे ही एक्सप्रेशन आहे जी Ri प्लस डेल्टा Ri 2 ने दिली आहे त्यामुळे ही Ri प्लस डेल्टा Ri 2 कुठेतरी या मध्यभागी येथे आहे म्हणून हा आर्क आहे ज्याच्या सर्क्युलर आर्कची त्रिज्या Ri प्लस डेल्टा I छेदात 2 आहे आणि नंतर आपल्याकडे डेल्टा I आणि हा डेल्टा थीटा I ही वाढ आपण त्रिज्यामध्ये आणि कोनात देखील केली आहे आणि आपण हे आता येथे Ri स्टारद्वारे दर्शवू शकतो आणि त्यानंतर आपल्याकडे डेल्टा Ri आहे डेल्टा थीटा I आहे त्यामुळे आता या छोट्या क्षेत्राचे क्षेत्रफळ या बाबतीत आपल्याला हे त्रिज्या Ri मिळत आहे जी आपण I स्टारद्वारे दर्शविली आहे जी काही या 2 मधली आहे या भागासाठी आपल्याकडे एक सर्क्युलर आर्क आहे आणि मग डेल्टा Ri डेल्टा थीटा I त्यामुळे या कार्टेशियन प्रकरणामध्ये आपल्याकडे जे आहे त्यापेक्षा थोडे वेगळे आहे म्हणून जेव्हा आपण कार्टेशियनसाठी तेच केले आहे म्हणून आपल्याला डेल्टा x ने या दिशेने ही वाढ मिळत होती आणि या दिशेने डेल्टा y द्वारे आणि मग हे क्षेत्रफळ फक्त डेल्टा x बनते किंवा डेल्टा y परंतु या बाबतीत जेव्हा आपण सर्क्युलर बद्दल किंवा या बाबतीत पोलर कोऑर्डिनेट बोलत असतो तेव्हा या क्षेत्राचे क्षेत्रफळ या डोमेनमध्ये येथे डेल्टा I Ri स्टार आणि डेल्टा R डेल्टा थीटा I कार्टेशियन कोऑर्डिनेटमध्ये ते फक्त वाढीचे प्रोडक्ट होते आम्ही x आणि y च्या दिशेने केले आहे म्हणून येथे हा R माझ्याकडे एक एडिशनल फॅक्टर
आर आय दिसत आहे आणि आता यामुळे आपल्याला हे मिळेल की आपण यावरील इंटिग्रल आय ची व्याख्या करू, ज्याचे येथे डोमेन जे पोलर फॉर्ममध्ये वर्णन केले आहे. या लिमिटमधून आपण तसेच करू जे फंक्शनमध्ये दिले गेले आहे. त्यामुळे फंक्शन म्हणून आपण त्या फंक्शन व्हॅल्यूची कम्प्यूट एक पॉइंट आर आय थीटा आणि जे मध्ये करू. हा प्रदेश आर आय जे पॉइंट आणि थीटा जे प्रारंभ पॉइंटचा या डेल्टाशी गुणाकार केला आणि ते कार्टेशियन सारखे आहे. पण आता डेल्टा पासून हा एक जे आर आय टाइम्स डेल्टा आर आय डेल्टा थीटा आहे. तर आता आपण ही लिमिट घेऊ किंवा आपण आता इंटिग्रल स्वरूपात लिहू एफ आर थीटा आणि या डेल्टामुळे एक जे आर म्हणून आले आहे आणि डेल्टा आर डेल्टा थीटाचे प्रोडक्ट आहे. तर हे आर टाइम्स असेल डेल्टा आर डेल्टा आर थीटा. आणि आता या डोमेनसाठी आम्हाला मर्यादा कन्सिडर कराव्यात लागतील, परंतु हे पोलर फॉर्म दिले आहेत त्यामुळे आर साठी हे खूप सोपे आहे. आपण आर 1 थीटा डोमेन पासून प्रविष्ट करतोय आणि आर 2 थीटा पासून डोमेन अस्तित्वात आहे आणि थीटा बदलतो कोन अल्फा ते बीटा, त्यामुळे हे आता या आर आणि थीटासाठी मर्यादा आहेत. आणि परंतु आपल्याला माहित असले पाहिजे की हा आर घटक पोलर कोऑर्डिनेटच्या तुलनेत अतिरिक्त म्हणून आला आहे, जेथे आपण केवळ डी x आणि dy असा वापर करतो, म्हणून येथे देखील आपले कार्य आहे आणि नंतर ज्याचे मूल्यमापन येथे आर थीटा या कोऑर्डिनेटवर केले जाईल आणि ते एडिशनल फॅक्टर असतील आणि नंतर dr d थीटा आणि आपल्याला ज्या क्षेत्राचा समावेश कन्सिडर करायचा आहे थीटा आणि आर साठी श्रेणी या गोष्टींचा विचार करा. त्याचप्रमाणे आता आपण येथे पाहू की कार्टेशियन इंटिग्रलला पोलर कोऑर्डिनेटमध्ये कसे बदलावे. जरी आपण पोलर कोऑर्डिनेटमध्ये इंटिग्रल कसे लिहावे यावर आधीच चर्चा केली आहे. समजा कार्टेशियनमध्ये इंटिग्रल दिले आहे f काही भाग r वर x y d x dy स्वरूपात समन्वयित करतो, त्यामुळे पोलर फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी आपण आता काय करूया की x ची जागा आपण घेऊ r cos थीटा, आपण या y ची जागा sin थीटाने घेऊ आणि हे dx dy r dr d थीटा द्वारे बदलले जाईल आणि नंतर आपल्याला आर आणि थीटाशी अनुरूप मर्यादा ठेवाव्या लागतील जे क्षेत्र आर कव्हर करते. तर इथे पुन्हा f नंतर x ची जागा r cos थीटाद्वारे घेतली जाईल, y ची जागा r sin थीटाद्वारे घेतली जाईल आणि हा dx dy घटक येथे महत्त्वाचा आहे, म्हणून हा dx dy घटक या r dr d थीटाद्वारे बदलला जाईल, कारण या लहान क्षेत्राचे क्षेत्रफळ जे आपण नुकतेच पोलर कोऑर्डिनेटच्या बाबतीत पाहिले आहे ते r dr d थीटा होते, तर कार्टेशियनच्या बाबतीत ते dx dy होते. म्हणून हे असून का महत्त्वाचे आहे ते पुन्हा महत्त्वाचे आहे की आपण x r cos थीटा सबस्टिट्यूट आहे त्याच्याशी इंटिग्रलमध्ये y r sin थीटाबरोबर आहे आणि हे dx dy r dr d थीटाद्वारे बदलले जाईल आणि हा जी मुळात सारखाच आहे समान क्षेत्र नैसर्गिकरित्या, परंतु आता त्याचे पोलर कोऑर्डिनेट म्हणून वर्णन केले आहे. म्हणून आता आपण पोलर फॉर्ममध्ये इंटिग्रलचे मूल्यांकन कसे करायचे ते उदाहरणांच्या मदतीने पाहूया. म्हणून आता तुम्हाला कम्प्यूट करताना सोप्या उदाहरणाने सुरुवात करायची आहे. वर्तुळाची त्रिज्या r च्या पहिल्या क्वाड्रंटच्या क्षेत्राचे कम्प्यूट करा. त्रिज्या a म्हणून आपल्याकडे त्रिज्या a एक वर्तुळ आहे आणि आपल्याला क्षेत्राची कम्प्यूट करायची आहे, म्हणून क्षेत्रासाठी आपल्याला केवळ असे गृहीत धरावे लागेल की हे फंक्शन f आहे आणि नंतर आपल्याला मिळेल हे r d r d थीटावरील इंटिग्रल जे आपल्याला देईल जसे आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट क्षेत्रामध्ये केले आहे. तर येथे वर्तुळाचे हे क्षेत्र द्वारे दिले जाईल थीटा 0 पाय 2, कारण आपले प्रथम क्वाड्रंट म्हणून वर्तुळ येथे आहे आणि a त्रिज्या आहे, म्हणून थीटाची मर्यादा म्हणून उदाहरणार्थ प्रथम किंवा थीटा यापेक्षा भिन्न आहे ला
ते शून्यावरून थिटासाठी 2 ने पाय वर जाईल. या ओळीवर 2 द्वारे pi असा करा की थिटा 0 आहे आणि इथे या ओळीवर जेव्हा आपण थिटाला पोहोचतो तेव्हा pi बाय 2 असते आणि r पासून भिन्न आहे. येथे 0 आणि ते शून्यापासून वर्तुळापर्यंत सुरू होते जे r आहे ते बरोबर आहे. त्यामुळे r ची मर्यादा शून्यातून असेल. वर्तुळाला r हे या बरोबरीचे आहे आणि थिटा या शून्यापासून थिटाशी बदलते जी पाय बाय 2 च्या बरोबर आहे. म्हणून या इंटिग्रलमध्ये आपल्याला फक्त मूल्यांकन करणे आवश्यक आहे जे असू शकेल येथे r स्क्वेअर 2 तर r ची लिमिट म्हणजे 1 स्क्वेअर 2 इतकी आणि नंतर बाहेरील इंटिग्रल क्षेत्रातून आपल्याला मिळेल. जेव्हा आपण थिटाच्या संदर्भात इंटिग्रेट करतो तेव्हा थिटा दिसेल जो आपल्याला 2 द्वारे पाय देईल. तर ते आहे याचे क्षेत्र चा भाग. त्यामुळे येथे वर्तुळाकार क्षेत्र 1 स्क्वेअर आहे ज्याच्या मदतीने आम्ही सहजपणे मूल्यांकन केले आहे पोलर किंवा पोलर फॉर्ममधील इंटिग्रल. परंतु जर आपण कार्टेशियन फॉर्ममध्ये केले तर ते थोडे असतील. हे थोडे क्लिष्ट होईल कारण आपल्याला करावे लागेल. आता x आणि y च्या मर्यादा काढा आणि त्यामध्ये कार्टेशियन फॉर्ममधील वर्तुळ असेल. म्हणून पोलर फॉर्ममधील सर्कलचे इक्वेशन हे वळ r हे या बरोबर आहे असे आहे. म्हणून आपण केवळ हे क्षेत्र कव्हर करण्यासाठी आपण r शून्याच्या बरोबर आहे आणि r हे त्या बरोबर आहे यामधून जात आहोत. परंतु मध्ये कार्टेशियन किंवा कोऑर्डिनेट हे x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर चौरसाच्या बरोबरीचे असेल. म्हणून आम्हाला करावे लागेल प्रथम x किंवा y च्या लिमिटची कम्प्यूट करावी की नाही त्यानुसार आपल्याला हे स्क्वेअर रूट मिळवायचे आहे a स्क्वेअर वजा x स्क्वेअर किंवा y स्क्वेअर जेणेकरून ते इंटिग्रल तयार होईल. थोडी क्लिष्ट ठीक आहे. मग पुढे जाऊया. आपल्याकडे ही समस्या आहे. आता तुम्हाला या इंटिग्रलच्या ओव्हर x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर डिवाइड x चे मूल्यमापन करायचे आहे आणि हा r हे अर्धवर्तुळाकार क्षेत्र आहे जे x अक्षाने बाउंडेड आहे आणि कर्व y1 वजा x स्क्वेअरच्या बरोबरीचे आहे. त्यामुळे हा कर्व y स्क्वेअर 1 वजा x स्क्वेअर अर्थात x स्क्वेअर अधिक y स्क्वेअर 1 च्या बरोबरीचाच आहे. म्हणून येथे आपल्याकडे एक वर्तुळ आहे आणि नंतर x अक्ष आहे आणि आपण अर्धवर्तुळाकार क्षेत्राबद्दल बोलत आहोत जे या x अक्ष आणि या वर्तुळाच्या वरच्या भागाद्वारे बाउंडेड आहे. म्हणून जर आपण वर्तुळाचे क्षेत्रफळ काढले तर हे त्रिज्येसह अर्धवर्तुळ असेल आणि मग येथे आपल्याकडे x अक्ष आहे. म्हणून हे क्षेत्र आहे जे आपल्याला इंटिग्रेट करायचे आहे. या क्षेत्रावर आपल्याकडे पुन्हा एकदा वर्तुळाकार क्षेत्र असल्याने ते पोलर कोऑर्डिनेट वापरणे खूप सोयीचे होईल. दुसरे म्हणजे येथे आपल्या इंटिग्रंडला ही संज्ञा आहेच जैसे की x स्क्वेअर अधिक y जेणेकरून ते देखील इंटिग्रलच्या मूल्यांकनासाठी सोपे होईल. म्हणून जर आता आपण इंटिग्रलची कम्प्यूट करूया जेणेकरून ते r वर हे e पॉवर x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर होईल आणि ते dy द्वारे r dx म्हणून दिले जाते. म्हणून जर आपण पोलर फॉर्ममध्ये प्रथम सर्व इंटिग्रंडकरिता लिहिले तर कारण आता आपण x स्क्वेअर r च्या जागी कॉस थिटा सबस्टिट्यूटिंग करत आहोत आणि y हे इंटिग्रंडमध्ये r साइन थिटाच्या बरोबरीचे आहे जे आपल्याला x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर r स्क्वेअर देते. म्हणून येथे मिळेल पॉवर r स्क्वेअर आणि हा dx dy r dr थिटा असेल. म्हणून प्रथम r ची लिमिट घालूया म्हणजे हे क्षेत्र कव्हर करण्यासाठी r हे शून्यावरून 1 वर जाईल r शून्यावरून 1 वर जाईल हे r च्या बरोबरीचे आहे. म्हणून r शून्यापासून 1 कडे जात आहे आणि थिटा वरून जात आहे. म्हणून हा थिटा शून्या इतकाच आहे आणि त्यानंतर आपण यापर्यंत पोहोचू की पार्शियल बाय थिटा pi च्या बरोबर आहे 0 ते pi कडून आणि r हे 0 ते 1 e पॉवर r स्क्वेअर आणि r dr d थिटा आहे. आणि आता जर आपण येथे बारकाईने पाहिले तर या स्वरूपात थेट मूल्यमापन कार्टेशियन कोऑर्डिनेट सोपे नव्हते.
किंवा हे त्याऐवजी ए पॉवर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर टर्म इंटिग्रेट करणे शक्य नाही। पण आता इथे आपल्याला ओव्हर आर स्क्वेअर आणि आर मिळाले, जेणेकरून आपण सहज इंटिग्रेट करू शकू। या संदर्भात आता आरशी इंटिग्रंट म्हणून आपल्याकडे शून्यापासून पाय पर्यंत थीटा आहे आणि हे आपल्याला देते, आपल्याला अर्धा देईल आणि त्यानंतर येथे आपल्याकडे 2 आर आहेत, त्यामुळे ह्या आर स्क्वेअरचा नेमका फरक म्हणून हे इंटिग्रल आर स्क्वेअर डिफरन्शियल असेल आणि आपल्याकडे 0 ते 1 आहे, आपल्याकडे थीटा आहे म्हणून हे होईल अर्ध्यासह ए वजा 1 करा आणि त्यानंतर हा थीटा आणि आपण वरची लिमिट पाय लावली म्हणजे तेथे आणखी एक पाय असेल म्हणून ते 2 ने पाय होईल आणि वजा 1 ज्याचे व्हॅल्यू चे इंटिग्रल आहे जे ए पॉवर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि डिवाइड एक्स होते। त्यामुळे हे पोलर कोऑर्डिनेट वापरणे हे याचे मूल्यांकन करण्यासाठी बरेच सहज शक्य आहे। म्हणजे समस्या क्रमांक 2 येथे दुसरी समस्या घेऊ जे आपल्याला देईल आता पुन्हा थोडे अधिक आत म्हणून येथे कार्डिओइडच्या आत असलेल्या क्षेत्राची गणना करा। आर हे 2 आणि 1 प्लस कॉस थीटाच्या बरोबरीचे आहे आणि ते क्षेत्राच्या बाहेर आर हे 1 च्या बरोबरीचे आहे। आर हे 1 च्या बरोबरीचे आहे म्हणून येथे एक वर्तुळ आहे, हे त्रिज्या मध्यभागी 0 आहे, तर हे एक वर्तुळ आहे आणि त्यानंतर आपल्याकडे हे कार्डिओइड आर आहे 2 टाइम्स आणि 1 प्लस कॉस थीटा म्हणून आपल्याला प्रथम नेहमीप्रमाणे क्षेत्र काढावे लागेल। म्हणून या बाबतीत आपल्याकडे हे कार्डिओइड आहे आणि त्यानंतर आपल्याकडे 2 त्रिज्येचे वर्तुळ आहे आणि त्यानंतर इथे काय विचारायचे जे कार्डिओइडच्या आत आणि बाहेर आहे। वर्तुळ आर हे 2 च्या बरोबरीचे आहे म्हणजे याचा अर्थ आपण येथे याबद्दल बोलत आहोत वर्तुळाच्या बाहेर आणि या कार्डिओइडच्या आत। म्हणून हे क्षेत्र आहे जे आता आपल्याला शोधायचे आहे आणि स्वाभाविकच आपण पोलर कोऑर्डिनेट वापरू कारण हे पुन्हा आपल्याकडे आहे बरेच सोपे आहे। म्हणून आपण या पॉइंटपासून थीटामध्ये जात आहोत आणि त्यानंतर सर्व मार्गाने आणि थीटा या पॉइंटपर्यंत वर जाईल, त्यामुळे थीटाची मर्यादा आपण वजा पाय पासून 2 ने घेऊ शकतो। या पायला 2 उणे पायने 2 ते पाय बाय 2 आणि आर साठी आर नेहमी या वर्तुळातून असतो म्हणजे जो आर 2 च्या बरोबर असतो। हे कार्डिओइडच्या बरोबरीचे आहे म्हणून येथे आर आहे, येथे हा कार्डिओइड r21 प्लस आहे आणि कॉस थीटा आणि हे आर बरोबर आहे 2 आहेत म्हणून आरच्या मर्यादा मूल्यमापन करणे आणि थीटासाठी देखील सोपे होईल। त्यामुळे थीटा उणे पाय पासून 2 पर्यंत बदलते 2 पाय बाय 2 आणि नंतर आपल्यासाठी डी आर 2 पासून 2 1 प्लस पर्यंत आणि कॉस थीटा आणि त्यानंतर क्षेत्रासाठी म्हणून इंटिग्रंड असणार आहे आणि त्यानंतर आपण आणि आर आणि डी थीटा ज्याचे आपण आता सहज मूल्यांकन करू शकतो, त्यामुळे हे वजा पाय 2 आहे। या पायसाठी 2 येथे आर स्क्वेअर 2, त्यामुळे स्क्वेअर म्हणजे इथे 4 आणि 1 प्लस कॉस थीटा वरील लिमिट आणि त्यानंतर आपल्याकडे पुन्हा वजा 4 आहे लिमिट ओलांडली म्हणून हे 4 आणि हा डी थीटा, त्यामुळे आपल्याकडे वजा पाय 2 आहे। 2 पाय बाय 2 या 4 आपण कॅन्सल करू शकतो, तर आपल्याला 2 मिळतात आणि हे देखील रद्द केले जाईल। तेथे एक कॉस थीटा आणि अधिककडे जा कॉस स्क्वेअर थीटा हा शब्द असेल म्हणून आपल्याकडे 2 कॉस थीटा आणि कॉस स्क्वेअर थीटा आणि थीटा आहेत आणि या 2 घटकाद्वारे गुणलेले आहे म्हणून येथे हे इंटिग्रंड अगदी 1 आहे। ते इंटिग्रंड अगदी इतके आहे की प्रत्यक्षात हे इंटिग्रल 4 टाइम्स असेल आणि 0.2 पाय बाय 2 आणि आपल्याकडे 2 कॉस थीटा आहेत आणि हे देखील आपण कॉस 2 थीटा स्वरूपात कन्व्हर्ट करू शकतो म्हणजे 1 प्लस कॉस स्क्वेअर थीटासाठी या कॉस 2 थीटा आणि त्यानंतर आपल्याकडे डी थीटा आहे जे आपण सहजपणे इंटिग्रेट करू शकतो, त्यामुळे आपल्याकडे येथे साइन टर्म देखील
साइन टर्म्स असतील, त्यामुळे जर आपण आता याची कम्प्यूट केली तर 4 टाइम्स मर्यादा आणि इतक्या मिळतील, त्यानंतर 2 हे साइन थीटा आहे आणि अधिक हा अर्धा आपल्याकडे 1 थीटासाठी आहे आणि अधिक पुन्हा साइन 2 थीटा बाय 2 आणि त्यानंतर लिमिट 0 2 पाय बाय 2, तर हे 4 आहे 2 आणि साइन पाय बाय 2 पुन्हा 1 असेल, साइन 0 हे 0 होईल। येथे आपल्याकडे अर्धा थीटा आहे, आपल्याला 2 बाय पाय दिले आणि त्यानंतर साइन हे पाय आणि वजा 0 0 असेल, तर कोणत्याही परिस्थितीत जेव्हा आपण लिमिट घालतो तेव्हा हे 0 होईल, म्हणून आपल्याकडे येथे 4 टाइम्स आणि 2 प्लस पाय बाय 4 किंवा pi प्लस 8, त्यामुळे pi अधिक 8, त्यामुळे येथे हे क्षेत्र आहे जे आकृतीमध्ये काढलेले क्षेत्र आहे आणि पुन्हा पोलर कोऑर्डिनेटच्या मदतीने याचे मूल्यांकन करणे खूप सोपे होते। त्यामुळे पुढे समस्या समस्या क्रमांक 3 येत आहे। त्यामुळे पोलर कोऑर्डिनेट वापरून आर्क क्षेत्राचे क्षेत्रफळ x y प्लेन मध्ये मिळेल आणि वर्तुळाने जोडलेले x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर 4 बरोबर आहे। ओळीच्या वर y हे लाईनच्या खाली असलेल्या 1 च्या बरोबरीचे आहे। स्क्वेअर रूट 3x म्हणजे आपल्याकडे 2 ओळी आहेत, y 1 च्या बरोबरीचे आहे आणि आपल्याकडे y वर्गमूळ 3x च्या समान आहे आणि त्यानंतर येथे वर्तुळ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर 4 च्या बरोबर आहे, म्हणजेच वर्तुळाची ही स्थिती आणि त्यानंतर आपल्याकडे येथे ही लाईन आहे, येथे y 3 x च्या स्क्वेअर रूटच्या बरोबर आहे, त्यानंतर आपल्याकडे रेषा आहे, y हे 1 y च्या बरोबरीचे आहे, हे 3 x स्क्वेअर रूटच्या बरोबरीचे आहे आणि नंतर हे वर्तुळ आहेच x स्क्वेअर प्लस y स्क्वेअरने दिले आहे बरोबर 4 आहे। आता यावरील वर्तुळाद्वारे या लाईनने आणि खाली या लाईनने बंद केले आहे, म्हणून हे क्षेत्र आहे जे आपल्याला हवे आहे। आता पोलर कोऑर्डिनेट वापरून क्षेत्र शोधा। म्हणून आता या बाबतीत आता आपल्याला थीटा आणि r साठी देखील मर्यादा पाहाव्या लागतील, म्हणून आपण या r च्या दिशेने जात आहोत, म्हणून या पॉइंटपासून किंवा या पॉइंटपासून थीटासाठी आणि आपण त्या टप्प्यावर जात आहोत, म्हणून आपल्याला इथे याची गरज आहे आणि म्हणून प्रथम आपल्याला या 2 पॉइंटची कम्प्यूट करणे आवश्यक आहे। हे पॉइंट इथे लाईन भेटत आहेत, तर हे y 1 लाईनच्या बरोबरीचे आहे आणि नंतर आपल्याकडे येथे वर्तुळ आहे x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर, म्हणून y जर आपण x ठेवले तर आपल्याला स्क्वेअर रूट मिळेल आणि इथे हाच मुद्दा आहे आणि या बाबतीत जर आपण तेथे ठेवले तर y हे स्क्वेअर रूट 3 x च्या बरोबरीचे आहे, आपल्याला x 1 म्हणून मिळेल आणि y 3 चे स्क्वेअर रूट म्हणून मिळेल। त्यामुळे आता आपण हे कोन सहज कम्प्यूट करू शकतो, कारण हे व्हर्टिकल डिस्टन्स 1 आहे आणि येथे पहिल्या कोनासाठी स्क्वेअर रूट 3 आहे, हे 1 आणि म्हणून या कोनातून 10 थीटाचे 10 कोन हे स्क्वेअर रूटवर 1 असतील आणि ते थीटा आपल्याला हे पाय द्वारे मिळू शकतो 6, म्हणजे हा थीटा पाय बाय 6 आहे। त्याचप्रमाणे इतर एकासाठी 10 थीटा स्क्वेअर रूट 3 असतील, याचा अर्थ हा थीटा पाय बाय 3 असेल, म्हणून आपण पाय बाय 6 वरून 2 पाय बाय 3 वर जात आहोत। थीटा आणि r साठी आपण वर्तुळाच्या या लाईनतून जात आहोत, म्हणून वर्तुळाचे हे इक्वेशन r हे 4 च्या बरोबरीचे आहे असे आहे, म्हणून आपण या r वर जात आहोत आणि म्हणून जर आपण r ठेवले तर या लाईनतून या रेषेचे इक्वेशन y 1 च्या बरोबरीचे आहे, साइन थीटा 1 च्या बरोबर आहे। येथे आपल्याला r प्राप्त होते, त्यामुळे r कोसेक थीटा आहे। म्हणून आता आपल्याकडे कम्प्यूट करण्यासाठी सर्व काही तयार आहे, त्यामुळे इंटिग्रल पाय बाय 6 ते pi बाय 3 पर्यंत लिमिट असेल आणि r करिता आपण या लाईन टर्म्समधून जात आहोत, या लाईनचे या थीटाच्या बाबतीत कॉस थीटा इक्वेशन असेल आणि नंतर आपण r वर जात आहोत, 4 r बरोबर 2 आहे, म्हणून
त्रिज्या 2 आहे म्हणून हे वर्तुळच्या बरोबर आहे, म्हणून इथे r2 च्या बरोबर आहे आणि नंतर आता आपण क्षेत्र शोधत आहोत त्यामुळे इंटिग्रँड नाही आणि आपल्याकडे r आणि dr d थीटा आहे, म्हणून आपण या मूल्यमापनानंतर केवळ साधे इंटिग्रल इंटिग्रेट करूया। मी हा भाग वगळत आहे, आपल्याला पाय वजा मिळेल, हे स्क्वेअर रूट 3 ओव्हर 3। त्यामुळे इंटिग्रेशनच्या मर्यादावर क्षेत्र काढणे आणि ठेवणे महत्त्वाचे आहे। आता पुढच्या समस्येकडे जाताना तुम्हाला वर बाउंडेड असलेल्या घन सॉलिड रिजनचे व्हॉल्यूम पॅराबोलाद्वारे शोधायचे आहे। पॅराबोलॉइड z हे 9 वजा a स्क्वेअर वजा y स्क्वेअरच्या बरोबरीचे आहे आणि खालील युनिट सर्कलद्वारे आपण या युनिट सर्कलच्या वर या पॅराबोलॉइडचे व्हॉल्यूम पाहिले पाहिजे, म्हणजे येथे आपल्याकडे युनिट सर्कल असू शकते जेणेकरून आपल्याला क्षेत्र माहित असेल आणि आता आपण सहजपणे मर्यादा काढू शकतो जेणेकरून r 1 कडे जाईल। आपल्याकडे थीटाच्या मर्यादेसाठी युनिट सर्कल आहे, ते 0 ते 2 पाय पासून असेल आणि आपल्याकडे इंटिग्रँड 9 वजा हा x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर आहे जो पोलर कोऑर्डिनेटमध्ये r स्क्वेअर होईल आणि त्यानंतर आपल्याकडे r dr आणि d थीटा म्हणजे तो इथे इंटिग्रँड आहे आणि नंतर हा r dr थीटा, त्यामुळे हा xr स्क्वेअर प्लस पोलर कोऑर्डिनेटमध्ये y स्क्वेअर जो r स्क्वेअर बनतो, म्हणून आपल्याला हे 9 वजा r स्क्वेअर आणि r dr d थीटा मिळाले, जे पुन्हा मूल्यांकन करणे खूप सोपे आहे आणि हे पाय मध्ये 17/2 वर येईल। लिमिटसाठी या लिमिटकरिता या इंटिग्रलचे मूल्यमापन ठीक आहे। शेवटचे उदाहरण, दुसरे महत्त्वाचे उदाहरण जे पोलर कोऑर्डिनेटच्या मदतीने आपण त्याचे मूल्यमापन करू शकतो 0 ते इन्फिनिटी 0 ते इन्फिनिटी आणि मग आपल्याकडे आहे, म्हणजे याचा अर्थ आपण येथे या पहिल्या क्वाड्रंट च्या वर बोलत आहोत संपूर्ण इन्फिनिटी पर्यंत आणि नंतर पॉवर वजा x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर dx dy। त्यामुळे आता या क्षेत्रासाठी r च्या दृष्टीने आणि थीटाच्या दृष्टीने, त्यामुळे 0 ते पाय बाय 2 पासून थीटा भिन्न आहे आणि r 0 पासून इन्फिनिटी पर्यंत बदलतो आणि e पॉवर वजा हा x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर r स्क्वेअर होईल आणि नंतर dr d थीटा जे पुन्हा आपल्याकडे आहे तत्सम उदाहरणापूर्वी केले हे अर्धा e पॉवर वजा r स्क्वेअर वजा अर्धा e पॉवर वजा r स्क्वेअर असेल आणि मग आपल्याकडे 0 ते अनंत आणि हे d थीटा आहे, त्यामुळे वजा अर्धा आणि हे e पॉवर इन्फिनिटी जेव्हा r अनंत जवळ येते तेव्हा हे 0 पॉवर 0 1 असेल, म्हणून आपल्याला इथे 1 मिळेल आणि नंतर हा थीटा या शून्यावर पाय 2 इच्छेनुसार पाय बाय 2 ने दिलेला इंटिग्रल आहे, म्हणजे आपल्याकडे पाय बाय 4 आहे, म्हणून या इंटिग्रल 0 चे व्हॅल्यू इन्फिनिटी आहे आणि 0 ते इन्फिनिटी हे पाय बाय 4 आहे। जेव्हा आपण पोलर कोऑर्डिनेट वापरतो तेव्हा हे अगदी सोपे आहे, परंतु जर आपण हे कार्टेशियन निर्देशांक वर करण्याचा प्रयत्न केला तर ते खूप कठीण आहे। येथे फक्त वरील उदाहरणावर आधारित नाही, जर तुम्ही ह्या I येथे 0 ते इन्फिनिटी पॉवर वजा x स्क्वेअर dx मध्ये विचारात घेतले, जे अन्य इंटिग्रलच्या बरोबरीचे आहे, I y च्या अटी कन्सिडर करत आहे। इंटिग्रल व्हेरिएबल आता y हे नाव बदलत आहे, परंतु फरक पडत नाही की व्हॅल्यू समान असेल आणि आपण या दोन अविभाज्य प्रोडक्टचा विचार करतो, म्हणजे 0 ते इन्फिनिटी वजा x स्क्वेअर 0 ते इन्फिनिटी हे वजा y स्क्वेअर आहे dy आणि हे आपण देखील करू शकतो डबल इंटिग्रल e पॉवर वजा x स्क्वेअर म्हणून आणि अधिक y स्क्वेअर dx d लिहा आणि आपण जाणतो की या इंटिग्रलची व्हॅल्यू केवळ यापूर्वी मोजले गेल्या आहे ते पाय बाय 4 आहे आणि हा I स्क्वेअर पाय बाय 4 आहे, म्हणून आपण हे I या इंटिग्रल मध्ये मिळवू शकतो, ज्याचा आपण अनेक वेळा वापर केला आहे, म्हणून हे देखील अनेक वेळा वापरत आहे। मूल्य 0 ते इन्फिनिटी पॉवर वजा x स्क्वेअर dx व्हॅल्यू हे स्क्वेअर रूट पाय बाय 2 असते किंवा जेव्हा आपण वजा नंतर ते अधिक इन्फिनिटी पर्यंत नेतो, येथे व्हॅल्यू हे स्क्वेअर रूट पाय आहे, म्हणून ते आणखी एक इंटिग्रल महत्त्वाचे आहे जे डबल इंटिग्रलच्या मदतीने आणि विशेषतः डबल इंटिग्रलच्या पोलर फॉर्मच्या मदतीने
आपण 0 ते इन्फिनिटी पॉवर वजा x स्क्वेअर dx कम्प्यूट करू शकतो अगदी सोप्या स्वरूपात। त्यामुळे कन्क्लुजन असे की पोलर फॉर्मचे हे डबल इंटिग्रल खूप महत्त्वाचे आहेत आणि प्रामुख्याने काही इंटिग्रल जसे आपण आधी पाहिले खूप सोपे बनते किंवा आपण मूल्यमापन करू शकतो पोलर कोऑर्डिनेटमध्ये सहज बदलून आणि जे इंटिग्रल इंटिग्रँडवर आणि डोमेनवर देखील आधारित आहे। आपण काही उदाहरणांद्वारे पाहिलेला कार्टेशियन किंवा पोलर फॉर्म कोणता आहे हे चांगले ठरवू शकतो आणि हे संदर्भ आहेत जे आम्ही ही व्याख्याने तयार करण्यासाठी वापरले आहेत आणि तुमचे खूप आभार।